गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. तर आज नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात नसणार आहे, तर आज खूप स्पेशल दिवस आहे. म्हणजे आज आम्ही जाणार आहोत बाहेर. बाहेर म्हणजे कुठं, तर फिरायला वगैरे, देवदर्शनासाठी जाणार आहोत. खूप दिवसांनी हा योग आलेला आहे, तब्बल 8 वर्षानंतर आलेला आहे. आमचं लग्न झाल्यापासून आम्ही खूप वाट बघत होतो ह्या दिवसाची आणि तो आज आला. आता आम्ही देवाला निघालेलो आहोत. तर मग मी घरातली सगळीच तयारी वगैरे करून घेतली होती. नाश्ता, जेवणं वगैरे, मुलांसाठी देवपूजा वगैरे करून घेतली. घरातली सगळी कामंसुद्धा आवरून ठेवली. ती सगळीच कामं आवरून घेतली आणि निघालो. मग मम्मी ते आम्ही सगळे अशी गाडी करून जाणार होतो. बोलेरो गाडी होती ही, किलोमीटरवर घेऊन जाणार होतो. तर दरवर्षीप्रमाणे मम्मी ते जातच असतात, पण आम्हाला जायला जमत नव्हतं. आमचा योग आत्ताशी आलेला होता आणि गाडीवाला पण ओळखीचाच होता. म्हणजे कायम मम्मी ते हाच गाडीवाला नेतात. तर मग त्यांच्यासोबतच गेलो होतो आम्ही. सोबत असलं म्हणजे कसं मुलांना सांभाळायलाही बरं होतं मला. मुलं पण खूप जास्त त्रास देतात म्हणून त्यांच्यासोबत गेलेलो होतो. तर 2 मावश्या होत्या आणि माझे आईवडील, भाऊ, आम्ही दोघंजणं आणि माझ्या सासूबाई, असे इतके 8 शीटं होतो आम्ही. आणि तसे 9 शीटं बसतात, पण आम्ही 1 शीट रिकामच ठेवलं होतं मुलांसाठी स्पेशल. तर आज पहिलाच दिवस होता. मग पहिल्या दिवशी आम्ही माहूरगडला जाणार होतो. आता समृद्धी हायवेनी डायरेक्ट माहूरगडला जाणार होतो. नेमकंच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आमचा प्रवास ठरला होता. पण मग आता काय करणार, आर्यनचे पेपरमुळं ना लेटच झालेलं होतं. पण तरीसुद्धा म्हटलं चला जाऊनच येऊ, कारण दरवर्षीप्रमाणे योगच येत नाही जायला. तर मग आज आलाच होता, म्हटलं चला जाऊनच येऊ आता. तर मग सगळी तयारी वगैरे करून आम्ही निघालो आणि इथं ना गाडीचा काहीतरी खोळंबा झाला होता वाटतं. त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबून घेतलं. गाडीचं चाक पंक्चर झालं होतं वाटतं. त्याच्यामुळे तिथे थांबून घेतलेलं होतं थोडा वेळ आणि नंतर पुढे आलो. पेट्रोल पंपावर थोडा वेळ डिझेल भरण्यासाठी थांबलो. तर मग गरमी खूप जास्त आहे. मग तिथं थोडंसं थंड वगैरे घेतलं आणि आमच्या साहेबांनासुद्धा गाडी चालवता येते बरं का खूप चांगल्या प्रकारे. आमच्याकडं पहिले होती स्कॉर्पिओ गाडी, पण नंतर मग ती विकली आम्ही काही दिवसांनी आणि आता नाही आमच्याकडं काही 4 व्हीलर वगैरे. मग माझे मिस्टर गाडी चालवायला बसले. तसं मी सांगितलंच तुम्हाला, गाडी पण आमची घरचीच होती. म्हणजे हाच ड्रायव्हर 10 वर्षांपासून आहे गाडीवर. मम्मी त्यांच्यासोबत, मम्मी ते दरवर्षीच जात असते देवधर्म करायला. आम्ही यावर्षी सोबत गेलो त्यांच्या. आता इथं फायनली आम्ही माहूरगडला पोहोचलो. मग सकाळी 8:30 वाजता निघालेलो होतो घरातून. तर मग मध्ये फक्त एक जेवणासाठी थोडा वेळ, एखादा तासभर थांबलो असेल. त्याच्यानंतर सुरूच होती गाडी समृद्धी हायवेनी. तर मग संध्याकाळी आम्हाला 7:30 वाजले होते तिथं पोचायला. तिथून देवदर्शन वगैरे करून आलं, कारण 8:30 वाजता मंदिर बंद होणार होतं माहूरगडचं. देवधर्मांच्या तिथं ना अजिबात व्हिडिओ काढून देत नव्हते. म्हणजे ते म्हणायचे व्हिडिओ वगैरे नका काढू. तर मग तिथला काहीच व्हिडिओ घेता आला नाही. त्याच्यानंतर ना आम्ही त्या दिवशी तिथेच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो मस्त येरमाळ्याला. तर मग ते एकच रूटला आलेलं होतं सगळं. मग असे ज्या रूटला म्हणजे जे देव पडतील ते सगळेच देव आम्ही केले. मग दुसऱ्या दिवशी आम्ही येरमाळ्याला निघालो होतो. पण मध्ये ना वाटेमध्ये थोडा वेळ थांबलो आणि तिथं नाश्ता करून घेतला. घरून खूप काही नेलेलं होतं, म्हणजे चिवडा, शंकरपाळे, लाडू वगैरे असे पदार्थ जे टिकणार आहे 4-5 दिवस, ते पदार्थ करून नेलेले होते. गोड चाणक्या, तिखट पुऱ्या असं. तर मग येरमाळ्याचं दर्शन घेतलं. खूप घाईघाई, धावपळ, मुलं त्रास देत होते, त्याच्यामुळं ना काही व्हिडिओ घेताच आलेले नाही आहे. तर मग त्याच्यानंतर तिथं दर्शन वगैरे करून आम्ही डायरेक्ट तुळजापूरमध्ये गेलो. आणि इथं कल्लोळामध्ये इतकी जास्त म्हणजे गर्दी पण होती, खराब पण होतं, पण आमच्या सौला इतकी मज्जा येत होती ना त्याच्यात आंघोळ करायला. त्याच्यानंतर तिची ना सर्दीच पळून गेली बरं का गावाला गेल्यावर. असायचं तेव्हा तिला सारखी सर्दी व्हायची आणि आता बाहेर गार पाण्याने आंघोळ करते तरीसुद्धा तिला काहीसुद्धा त्रास झालेला नाही आहे. तर मग तुळजापूरमध्ये बांगड्या वगैरे भरल्या, मस्त देवदर्शन वगैरे केलं. तिथंसुद्धा गर्दी असल्यामुळं जास्त काही व्हिडिओ घेता येत नव्हते. आणि त्याच्यानंतर रात्री मग जेवणासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो. दुसऱ्या दिवशी आमचं येरमाळा आणि तुळजापूर असे 2 दर्शन केले. जेवण वगैरे करून तिथेच मुक्काम करून घेतला आणि तिसऱ्या दिवशी परत आम्ही निघालो पंढरपूरला. सकाळीच येऊन पोहोचलो होतो. हा पहाटचा व्हिडिओ आहे. चंद्रभागामध्ये आहे. तर चंद्रभागेला पाणी थोडंसं कमीच होतं, पण सकाळी ना सौ खूप जास्त त्रास द्यायला लागली होती, कारण 2 दिवस खूप कंटाळून गेली होती गरम हवेने. त्याने ताप पण आला होता. मग त्याच्यामुळे आम्ही थांबून घेतलं. आणि दर्शनासाठी पण इतकी जास्त गर्दी होती ना पंढरपूरला, खूप गर्दी होती, खूप मोठी लाईन होती. त्याच्यामुळे मग आम्ही काही गेलो नाही दर्शन घ्यायला. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. मुलगी पण त्रास देत होती म्हणून. पुढे आल्याच्या नंतर ना तिथं चंद्रभागेत पाणी खराब असल्यामुळे तिथं काही आंघोळ नाही केली. आणि इथं पुढं आल्यानंतर ना एक मस्त पाट लागला होता, मग तिथं थांबून घेतलं. तिथं आंघोळी वगैरे केल्या, कपडे वगैरे धुवून टाकले आणि सौभाग्य कशी मस्त खेळत होती. एवढं सगळं पाणी बघून तिला खूप मज्जा वाटत होती. त्याच्यानंतर ना तिथंच परत हे शनी शिक्रापूर का असं काहीतरी मंदिराचं नाव आहे बरं का, हे मला काही माहीत नाही, पण कोणीतरी बोललं गाडीमध्ये, तेच ऐकलं मी. तर मग तिथं खूप मोठा महादेव आहे असं म्हणतात, पण तिथं इतकी मोठी लाईन होती ना, त्याच्यामुळे आम्ही तिथंही बाहेरूनच दर्शन घेतलं, बाहेरच्या पिंडीचंच दर्शन घेतलं. आणि तिथून परत निघालो आम्ही पुढच्या प्रवासाकडे.
पुढच्या देवस्थाना म्हणजे मांढरच्या देवीला जाणार होतो आम्ही. हे सगळे एकच रूटला असणारे देवस्थान होते आणि माझी मम्मी दरवर्षी या सगळ्या देवांना जात असते. त्याच्यामुळं मग आम्ही पण गेलो. म्हटलं चला आपणही तसं, पण आपण कधी फिरायला एकटं जात नाही, सोबत असलं की परवडतं सुद्धा आणि फिरायलासुद्धा मजा येते. मग असं आम्ही गेलो. पण मांढरच्या देवीचा घाट ना खूप जास्त उंच आहे बरं का, खूप जास्त चढायला जास्त त्रास होत होता. म्हणजे आम्ही काही पायी नव्हतं चढत, गाडीच होती, पण तरीसुद्धा गाडी पण लोडवर येत होती चढायला. आणि इतकं मस्त वाटत होतं ना त्या रोडनी घाटात वगैरे. आणि हे बघा डोंगरावरती किती जास्त पाऊस चालू होता, म्हणजे तिकडे उन्हाळ्यात सुद्धा पाऊस चालू होता. इतकी गारगार हवा होती ना तिथं, म्हणजे तिथल्या दर्शनाचं काही सुद्धा वाटलं नाही, तिथं गर्दीसुद्धा नव्हती. एवढं मस्त दर्शन झालं ना आमचं. खूप भारी बरं का इथला परिसर. खरंच या मांढरच्या देवीचं ना हे ते गाणं वगैरे आहेत ना, गार गार डोंगराची हवा गार, खरंच तसंच आहे बरं का. खूप जास्त गारगार हवा इथं, म्हणजे अजिबात सुद्धा गरम होत नाही. आणि व्ह्यूसुद्धा खूप छान होता तिथं. आमची साऊसुद्धा एकदम छान खेळायला लागलेली होती, नीट झाली ती म्हणजे. आणि देवीचे व्हिडिओ वगैरे काढून देत नाही, पण यांनी खिशात मोबाईल ठेवून हा थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे. तर मग तिथे दर्शन वगैरे केलं, गर्दी वगैरे काहीसुद्धा नव्हती तिथं. दर्शन वगैरे केलं. हा ना 4 दिवसांचा व्हिडिओ मी एकत्र केलेला आहे. छोटे छोटे शॉर्ट जेवढे मला घेता येईल तेवढे व्हिडिओ घेतले. पूर्ण 4 दिवसांचा प्रवास आहे आमचा. 4थ्या दिवशी संध्याकाळी आम्ही घरी आलेलो आहे 6 वाजता. त्याच्यानंतर शेवटी राहिली होती ती म्हणजे आमची जेजुरी, सगळ्यात खास. त्याच्यानंतर मग आदल्या दिवशी आम्ही रात्री मुक्कामाला इथं जेजुरीत आलो होतो, पण तिथं दर्शन वगैरे करायला गेलो नाही रात्री. मग तिथं रात्री एक रूम घेतली आणि तिथंच थांबलो रात्रभर. आणि मग त्याच्यानंतर सकाळी चहावाला आला, चहा वगैरे घेतला, तोंड हातपाय धुतले, फ्रेश वगैरे होऊन आम्ही जेजुरीत गेलो. तर कराबाईला इथं आंघोळी वगैरे केल्या आणि इकडं मग पूजा वगैरे करून घेतली. आमचे नवीन देव होते, म्हणजे आम्ही लग्न झाल्यावर आमच्याकडे देव होते पहिले, पण ते खूप खराब झालेले होते, त्याच्यामुळे आम्ही नवीन देवसुद्धा गेले. दिवटी बुदली असं सगळंच नवीन घेतलेलं होतं आम्ही. तर मग तिथं पूजा वगैरे करून घेतल्या जेजुरीमध्ये. आता आमच्याकडे ना सगळ्यात शेवटी जेजुरी करून डायरेक्ट घरी जायचं असतं. आता काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात, कोणी कसं म्हणतं कोणी कसं म्हणतं, पण आमच्या इकडे ना जेजुरी गेली का देव घेऊन डायरेक्ट घरी जायचं आणि ते देवांना तसंच बांधून ठेवायचं. म्हणजे पूजा वगैरे करून त्यांना घरात घ्यायचं वाजत गाजत. मग आमचं दुसऱ्या दिवशी लगेच जागरण गोंधळसुद्धा होतं. तर मग आम्ही देव बाहेरच ठेवले होते आणि नंतर जागरण गोंधळ केलं. जागरण गोंधळाचा सुद्धा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करीन. एडिट करायचा राहून गेलेला आहे. जेजुरीला गेलो, मस्त एन्जॉय केलं. लग्न झाल्यावर आम्ही त्यावेळेस गेलेलो होतो, पण त्यावेळेस जास्त काही कळत नव्हतं मला, जास्त काही माहिती पण नव्हती. पण आता सगळीच माहिती पण झाली आणि मोबाईलवर व्हिडिओ वगैरे येतच असतात, त्याच्यामुळे सगळंच माहिती व्हायला लागलेलं आहे. तर मग इथे बारीला लागलेलो होतो, सगळी बारी करून आलो होतो. पण इथं थोड्या वेळ त्यांनी थांबून धरलं, पूजा चालू होती. आणि हे बाळ बघा किती क्यूट आहे आमचे, यांना छोटे बाळ खूप आवडतात. मग त्यांनी हा व्हिडिओ घेतला बरं का त्या बाळाचा. आणि त्याच्यानंतर जेजुरीचं मस्त असं दर्शनसुद्धा घेतलं आणि बाहेर आलो. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता सगळेच जण व्हिडिओ वगैरे बनवतातच, आम्हीसुद्धा व्हिडिओ बनवल्या. आणि हे मी पहिल्यांदाच पाहिलं, इथे मी पहिल्यांदाच गेले. त्याच्यानंतर तिथून दर्शन वगैरे करून देव वगैरे घेऊन निघालो घराकडे. आता शेवटचा प्रवास होता आमचा हा. आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार होतो. मग येताना ना वाटेमध्ये थांबलो. इथं ना जेजुरीवरून येताना एक हॉटेल आहे, इथं 50% डिस्काउंट आहे डायरेक्ट. म्हणजे 1000 रुपये जर तुमचं बिल झालं तर इथे फक्त 500 रुपये तुम्हाला भरावे लागतात. तर मग आम्ही तिथे थांबलो होतो आणि तिथं जेवण वगैरे केलं मस्त. रोट्या घ्या, पनीर घ्या, काही घ्या, 50% डिस्काउंट आहे डायरेक्ट. तिथं दर्शन वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो डायरेक्ट. आता मम्मी ते आम्ही सगळेच इकडे आलो होतो माझ्या गावाकडे बोधेगावला. तर कारण असं की पाहुण्यांना वगैरे घेऊन आम्ही सगळेच इकडं आलो, कारण आमच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे मग पाहुण्यांना घरी जाऊन यायला परवडणार नव्हतं. खूप जास्त लांब होतं नाशिकवरून इकडे यायला, त्यामुळे सगळे पाहुण्यांनी इथंच थांबून घेतलं. ड्रायव्हर आम्हाला सोडून निघून गेले आणि आमची साऊ मुलं बघा घरी आल्यानंतर किती छान खेळायला लागले. गाडीमध्ये त्रास दिला, पण घरी आल्यानंतर मस्त छान खेळायला लागले. सगळा पसारा तसंच पडलेला होता. आता घराच्या आम्ही आवरून घेतो. जागरणाचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करीन. चला आता आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. चला बाय बाय.